राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेनं मंगळवारी महाराष्ट्रामध्ये प्रवेश केलेला आहे आणि यावेळी नंदुरबारमध्ये राहुल गांधींची सभा पार पडली। या पहिल्याच सभेत राहुल गांधी यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला। देशात आदिवासी समाजाची लोकसंख्या 8% इतकी आहे। तितक्या सोयी त्यांना मिळतात किंवा सरकारी संस्था, सरकार, खासगी रुग्णालय, प्रशासन या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळतंय का असा सवाल त्यांनी नरेंद्र मोदींना केला। जातीय जनगणना करून सर्वांना न्याय देण्याचं आश्वासन देऊन मोदींवर त्यांनी निशाणा साधला। नरेंद्र मोदी जी ने 24 साल का मनरेगा का पैसा, इनका कर्जा माफ किया है। अगर आप हिंदुस्तान का पूरा मनरेगा का पैसा साल का जोड़ें तो 65,000 करोड़ रुपए बनता है। 24 साल का पैसा इन्होंने 20-25 अरबपतियों का कर्जा माफ किया। जाति जनगणना, इकोनॉमिक और फाइनेंशियल सर्वे क्रांतिकारी कदम है और यह कदम कांग्रेस पार्टी अपने मैनिफेस्टो में डाल दी है और जैसे हमारी सरकार आएगी हम इसको पूरा करके आपको दे देंगे। दूध का दूध, पानी का पानी हो जाएगा। तर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज नंदुरबारमध्ये पोहोचली, तर दुसरीकडे काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। नंदुरबारचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेस नेते पद्माकर वळवी हे भाजपच्या वाटेवर आहेत। पद्माकर वळवी यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली। वळवी हे 13 मार्चला म्हणजेच उद्या बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत। माजी मंत्री, काँग्रेसचे नेते म्हणून वळवींनी काम केलंय, त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे। तर पद्माकर वळवी कोण आहेत त्यांचा थोडक्यात परिचय आपण बघूया। नंदुरबार आणि उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या चेहऱ्यांपैकी वळवी हा एक चेहरा मानला जातो। पद्माकर वळवी हे शहादा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार आहेत। पद्माकर वळवींनी राज्याच्या क्रीडा खात्याची धुरा सांभाळली होती। 2009 मध्ये ते शहादा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले। नंदुरबार जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देखील पद्माकर वळवींकडे होतं। पद्माकर वळवी यांच्या पत्नी देखील राजकारणामध्ये सक्रिय आहेत। दरम्यान यावर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। महाराष्ट्रातला मोठा ओबीसी समाज हा राहुल गांधीच्या विरुद्ध नाराज आहे। राहुल गांधी नेहमी ओबीसीच्या विरुद्ध बोलतात। काँग्रेस पार्टीचे अनेक नेते काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करणार। तुम्हाला जसं जसं राहुल गांधीची यात्रा पुढे जाईल, शिवाजी पार्क पर्यंत येईल, तसे काँग्रेस लोक सोडतील आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक नेते पक्षप्रवेश करतील।